रामकृष्ण हरी मंडळी. तर हे आपलं चाललंय शेड धुवायचं काम. तर आम्ही ज्या दोऱ्या वगैरे धुवून घेतल्या होत्या त्या पूर्ण अशा परत बांधून घेतल्या त्या. त्याला असे भांडे वगैरे लावून घेतलेले इथं. तर भांडे लावून घेतले म्हणजे ते धुईला पण आपल्याला सोपे जातात. आता तुम्हाला दाखवते मी आम्ही कशा प्रकारे भांडे धुतवते. तर हे आपण इथं लावला एस टी बी पावसामुळे जास्त पाऊस येतोय बाहेर म्हणून इथं एस टी बी लावला आहे. आणि हे बाहेरनं पाणी चालू आहे आणि तिथं पाणी सोडलेलं आहे त्याच्यात. आणि पाऊस येऊ नये एस टी बीवरच म्हणून आम्ही आत ठेवलेला आहे जेणेकरून त्याला पावसात भिजणार पण नाही. तर आमचा बड्डेसुद्धा आम्हाला शेड धुवू लागायला आला आहे. तर आवडतं चाललं इकडं धुईचं काम चालू. तर आज आमची जास्त धावपळ झाली कारण आम्ही शेड धुईला सुरुवात केली. पाईप वगैरे सगळं जोडून घेतलं, पाणी वगैरे इथपर्यंत आलं. पण नंतर काय झालं तर एस टी बीचा पाईपच निघत होता. तर त्याला परत क्लिप आणायला गेले. परत ती क्लिप आणली, ती बसवली. परत ते काय म्हणतात ना नक्कीच्या लग्नाला साक्षी विघ्न असे म्हणजे काहीतरी अडचणी तेच चालल्या. मग आवडणी परत हे करून मी जे ते छोटे पाईप होते ते पूर्ण काढून धुवून ठेवलेले येतं. आणि ते आता परत एस टी बीने परत त्यांनी त्याच्यावर पाणी मारले. असे पूर्ण स्वच्छ झाले. तर किती घाण होते. आणि त्या दोऱ्याचं तुम्ही पाहताय इतक्या घाण झाल्या होत्या ना. तर आता पूर्ण अशा नवीन शेडसारखं वाटतंय. आणि हे जे वरती पाईप आहेत ना आपले पाण्याचे ते सुद्धा पूर्ण एस टी बीने धुवून घेतलेले आहेत. रनिंग धुतेत पण अजून तिकडं. आणि भांडे पण असे मस्त धुवायचे चाललेले येतं. तर हे स्टँड वगैरे सगळं धुवून चालले. तर आता भांडे धुवायला सुरुवात केली. तर आवडतं चाललं आहे पाईप धुवायचं काम. आधी वरतून पाईप धुवून घेतले ना तर मग आपल्याला भांडे धुवायला सोपं जातं. मग पाईपाचं पाणी भांड्यावर परत दुसऱ्या भांड्यावर पडू नये म्हणून आधी पाईप धुवून घेतात आहो. तर आता पाईप धुवून झाले की आम्ही आता भांडे धुवून घेणार येतं. आणि दोऱ्या तर खूप छान निघल्या. आता परत ते आपले पाणी येणारा जो छोटा पाईप होता तो पण चांगला निघलेला आहे. आता हे वरची जी पाण्याची पाईपलाईन आहे ती पाईपलाईन धुवून झाली की लगेच भांडी धुवायला सुरुवात करणार येतं. तर आत्तापर्यंत आमचं सगळं शेड धुवायचं होत आलं असतं. पण लाईट गेल्यावर परत पाऊस आल्यावर काय पावसाचा आत पण धुता येत होतं. पण लाईट नव्हती. परत ते एस टी बीच्या प्रॉब्लेममुळं परत राहिलं. अशा प्रकारे काहीतरी अडचणी येत राहिल्या. त्याच्यामुळं आमचं शेड आज धुवायला आम्हाला उशीर झाला. तर आता आम्ही ही केलं आहे ते आता आवडतं तिकडं धुवायचं काम चाललं आहे. मी आता तिकडं थोड्या गोण्या वगैरे होतं थोडा आपल्या औषधाचे त्याचे ड्रम ते सगळं तिकडलं आवरून घेतलं आहे. तर मग म्हटलं आता आपला एक शेड धुण्याचा एक व्हिडिओ टाकवते. मस्तपैकी अशी पाईपलाईन धुयचं चालले. तर औषध आणलेत ना. होय बघा कोबा धुईला सुद्धा औषधं असते. तर आम्ही ते कोबा धुवायचे सुद्धा औषधं आणले. तर जेणेकरून जंतू होत नाहीत. मग कोबा औषधाने धुतला की चांगलं राहतं. त्याच्यामुळं आधी आता आम्ही काय करणार हे भांडे पूर्ण स्वच्छ धुवून घेणार. नंतर पूर्ण पाण्याने आधी स्वच्छ कोबा धुवून घेणार. परत निरम्यानी आणि त्या औषधाने त्यांनी कोबा धुवून घेणार कारण खाली घाण झालेली असते. तर असा पूर्ण नवीनसारखा कोबा करणार येतं. आणि ते औषधं टाकून जर धुतला की परत आपल्याला जंतुनाशक होत नाही. तर म्हणजे जंतू परत पुढच्या लॉटला आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. तर मग आता ते औषधं टाकून पण धुणार येतं. औषधं पण आणून ठेवलेले येतं. तर अशा प्रकारे आता झालं धुवायचं काम. तर पाणी येतं इकडं मस्तपैकी असा धुवून झाल्यावर आता मस्त आता मी तुम्हाला दाखवते भांड्यांचं कशी स्वच्छ निघतात. तर मी 2 भांडे धुले होते आता. गेले होते जरा हे का ते मोटर बंद पडली होती म्हणून पाहिला तोपर्यंत मी ही भांडे धुतली होती. तर ह्यात अशा प्रकारे पूर्ण भांडे स्वच्छ निघतात. काहीतरी राहते का भांड्याला. किती छान असं भांडं निघते. तरी पण मी जास्त गडबडीने धुतलं होतं. ह्यात खालून पण किती भारी निघले. म्हणजे असं जर धुतलं चांगलं तर अजिबात घाण वगैरे राहत नाही. पूर्ण भांडं स्वच्छ निघले.
अशा प्रकारे भांडे स्वच्छ काढतो आणि हे दोऱ्या पण किती क्लीन दिसतात. म्हणजे खूप असं म्हणजे केलं तर सगळं स्वच्छ केलं तर म्हणजे जास्त आपल्याला पुढचा प्रॉब्लेम येत नाही, पुढं अडचणी येऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपण आताच जास्त काळजी घेतलेली बरी. आता थोडा आपल्याला ताण झालेला बरा, पण परत आपल्याला अडचण नको. त्याच्यामुळं आम्ही आणि मस्त असा बाहेर पाऊस पण चालला आहे. पावसात चाललं आहे आमचं शेड धुवायचं काम. तर पाऊस पण येतो आहे आणि म्हणजे सगळीकडूनच म्हणजे आता पाऊस पण पाहिजे शेतकऱ्यांना. तर आमचं काही पुन्हा पावसामुळं काम राहत नाही आहे. कारण आम्ही बाहेर हे पाऊस, तर बाहेर पाऊस चालू आहे. आता आपलं धुवायचं पण काम चालू आहे हे आणि हे पावसामुळं आम्ही अशा प्रकारे बाहेर टिपाट ठेवलेलं आहे. टिपाडात पाणी पडतं आहे आपलं घरचं बोरचं. तरी बी तिकडे दुसरं पाणी जास्त लावलं आहे, कारण पाईपात बसत नव्हतं म्हणून इकडं कमी लावलं आहे. आणि आता असा एस टी बी ठेवला आहे आतमध्ये, की जेणेकरून एस टी बीवर पाणी येऊ नये, मोटरला काही होऊ नये म्हणून अशा प्रकारे आम्ही बाहेर टिपाट ठेवून हे केलं आहे. अशा प्रकारे आमचं धुवायचं चाललं आहे. तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तर दाखवलीच आहे आपली मका कशी उगवली. आणि खूप छान अशी मका उतरलेली आपली तिकडल्या रानात. आणि खूप मस्त अशी भारी वाटते ना ती मका. आपल्याला घरूनच अशा काकऱ्या दिसतात ना, तर मनाला खूप असं बरं वाटतंय की आपल्याला खरंच मका आल्यावर भारी वाटते. कारण आपल्या गुरांना चारा आता सध्या कमी होता, त्याच्यामुळं पटकन मका आली म्हणजे त्याला युरिया वगैरे खत वगैरे टाकून पटकन येईल म्हणून आता इथल्या पण रानात आपण मका पेरलेली, पण ती अजून उगवली नाही. तर उद्या लागेल ती आता दिसायला कशी उतरते काय माहिती. पण आता ते ते मी पाईप काढून ठेवले होते ना, ते पूर्ण पाईप मी परत स्वच्छ धुवून घेतलेले इथं. तर सगळे पाईप इथं धुवून ठेवले. तर मुलं शाळेतून आले ना, तर मुलं माझ्याकडे पाईप देते, मी पूर्ण हे पाईप लावून घेणार आहे. तोपर्यंत भांडे धुवून घेते. तर मग आम्ही कोबा संध्याकाळी पूर्ण कोबा धुवून घेणार येतं. कारण लाईट संध्याकाळी टिकते. कसं कष्ट करायचं म्हणल्यावर रात्र नका दिवस पाहायला नाही लागत. त्याच्यामुळं कधी का होईना आपल्याला ज्यावेळेस आपल्याला टाईम भेटेल त्यावेळेस करावं लागतं. कारण आम्हाला टाईम होता, पण लाईटीचा प्रॉब्लेम आला तर लाईट नव्हती म्हणून आम्ही धुतलं नाही. तर आता लाईट आली तर आता धुवून घेणार येतं. रात्रीच्या लाईट राहते तर मग आम्ही रात्रीच्या धुवून घेणार येतो. मस्त असा पाऊस पण चाललाय आणि किती छान वातावरण आहे. असं वातावरण कधी पाहिलं का तुम्ही? आणि आपल्या शेडच्या बाजूने इकडे गवत झालं, पण त्याच्यात जरा बैमुंगे, तर ते आता काढावं लागेल मला. ते पाऊस कमी झाल्यावर ते गवत पण काढून घेणार आहे मी. आणि मग ते आंब्याचे त्याचे झाडं आपले 2-3 आंबे पण जळाले बरं का, पाण्याच्या प्रॉब्लेममुळे उन्हाळ्यात. आणि आता परत फुटले तर ते एक आंबा जळालेला परत खालून फुटले ते, आणि दुसरे पण लावायचे. तर आणि आपलं गिनीगोल पण खूप छान आलं आहे बरं का तिकडलं. तर ती गिनीगोल पण आपलं छान आता तिकडलं त्याला विरा टाकला. तर मस्त असं आज पूर्ण कोबा संध्याकाळी आमचा धुवून होईल. आणि उद्याच्याला आज आपण साधाच धुणार आहे, तर म्हणजे धुवून काढणार आहे तर पूर्ण क्लीन. आणि नंतर उद्याच्याला औषधं टाकून निरमा वगैरे औषधं वगैरे टाकून परत धुणार आहे. म्हणजे जेणेकरून आता ही जी घाण आहे खूप अशी घाण असते खाली, तर ही घाण आधी आता हे भांड्याचं पाणी ते पडल्यावर परत दुसरं पाणी टाकून ते पूर्ण असं खराट्याने वगैरे घासून आम्ही ते पूर्ण धुवून काढतो. आणि नंतर मग चांगल्या पाण्याने आणि औषधाने निरम्याने त्यांनी परत धुतो. म्हणजे आपलं पण जास्त म्हणजे स्वच्छ होऊन जातं. तर आवने आता पूर्ण शेडमधलं पूर्ण पाईप धुवून घेतलेले येतं. तर मग आता झाले तिथपर्यंत पूर्ण पाईप धुवून. तर आता भांडे काय फास्ट उठून घेते, कारण दोऱ्या ते सगळं धुतलेलं आहे, त्याच्यामुळं भांडे धुवायला काही जास्त वेळ लागणार नाही. तर अशा प्रकारे धुवून झाले. तर पाणी उडाल्यामुळं जरा प्रॉब्लेम येतो आहे मोबाईलला, जरा क्लिअरिटीला. तर कसं वाटलं आपल्याला तुम्हाला आमचं शेडमधलं काम, आमचं शेड धुवायचं काम कसं चाललं आहे, आमची जरा जास्त धावपळ पाहून तुम्हाला कसं वाटतंय ते बी आपल्याला कमेंटमध्ये सांगा. तर आवचं चाललं आहे आता, आव म्हणते ना की आवर पटकन. तर आता मुलं येऊपर्यंत आमचं निम्मं तरी काम झालं पाहिजे. तर आपला व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगत जा बरं का. आणि आपल्याला जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करत जा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्याला
सपोर्ट करत चला. आता आपल्याला लाईव्ह पण घ्यायचा आहे, तर लाईव्हमध्ये पण आपल्याला सपोर्ट करत जा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.